जळगावच्या रिक्षा चालकांमध्ये नाराजी. गॅस दर वाढ झाल्यामुळे अनेकांना बसतोय फटका. एक तास रांगांमध्ये थांबायचं आणि शेवटी गॅस मिळत नाही, इकडे टँकर बनून जातोय. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर. जळगाव शहरात अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा भासत असून जळगाव शहरातील LPG गॅस पंपांवर रिक्षा चालकांनी गॅस भरण्यासाठी मोठी गर्दी यावेळी केली आहे. यावेळी गॅसचे दर वाढल्यामुळे मात्र रिक्षा चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रवासी आम्हाला तेवढा भाडं देत नाही. कस्टमर म्हणतो 10 रुपये 15 रुपये काय परवडणार आहे आम्हाला. मात्र अचानक ही गॅस दर वाढ झाल्यामुळे आम्हाला आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न येऊन ठाकला आहे. प्रशासनाने याबाबतही गॅस भाडेवाढ कमी करावी व आमचा विचार करावा अशी मागणी यावेळी या रिक्षा चालकांनी याप्रसंगी केली आहे. पहा काय म्हणाले रिक्षा चालक. गॅसचा एवढा तुटवडा आहे आम्हाला. मी एवढं परेशान होऊन गेलो आहे गॅसच्या याच्यासाठी की बुवा एवढं एक तास रांगांमध्ये थांबायचं आणि शेवटी गॅस मिळत नाही, इकडे टँकर बनून जातोय, गॅस बनवून जातोय आणि एक तास लाईनमध्ये थांबावं लागतंय आम्हाला. परवडतंय का? नाही परवडायचं साहेब, आम्हाला काहीच परवडत नाही. काय मागते शासनाला? शासनाला मागणी एवढंच आहे की बुवा गॅसची जे तुटवडा आहे तो व्यवस्थित सुरळीत व्हावा. गॅसचे भाव वाढताय, शेटा भाडं देत आणि कस्टमर म्हणतो 10 रुपये 15 रुपये काय परवडणार आहे आम्हाला. शासनाने काय विचार करायला पाहिजे आपला? मग आपलं कधी गॅस कमी करायला पाहिजे काहीतरी. अमेरिका इराण युद्ध सुरू आहे, मात्र गॅस मिळत नाही. तुम्ही रांगा लावल्याय, काय सांगाल? आम्ही सकाळपासून रांगा लावल्या होत्या, गॅस मिळत नाही त्यामुळे एकदम परेशान झाले. रिक्षावाले ऑटोवाले काय अडचणीचा सामना करावा लागतोय? म्हणजे एक तर काय मला गॅसच मिळत नाही या ठिकाणी. आम्ही 2-3 तास झाले थांबून या ठिकाणी. तर गॅसचे भाव पण वाढलेले आहेत का? गॅसचे भाव पण भरपूर वाढून गेले आणि त्या इंजिनचे 10 रुपये सांगा आम्हाला. परवडत नाही का? काहीच परवडत नाहीये. सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजे? उपाययोजना केल्याच पाहिजे ना. आम्हाला वेळेवर गॅस मिळाला पाहिजे, आमचे भाडेवाढ झाली पाहिजे. काका, या ठिकाणी जर विचार केला तर सकाळपासून या ठिकाणी रांगा लावल्या आहे तुम्ही, काय सांगणार? मिळतोय का गॅस? गॅस तर मिळतोय पण कसं आहे आम्हाला आता वेळ पायावर जातोय ना आमचा.